निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ते केलेली उधळण म्हणजे कोकण. लाल कौलांची टुमदार घरं आणि नारळ सुपारीची डौलदार झाडं म्हणजे कोकण. याच निसर्गाच्या ओढीने कोकणात येतात पर्यटक. आता कोकणचे रस्ते देखील इथल्या निसर्ग सौंदर्यासारखे मनमोहक आणि आकर्षक होणार आहेत. तसं पाहिलं तर कोकणच्या रस्त्यांची ओळख म्हणजे हिरव्यागार उंच उंच टेकड्यांमधून कोरलेले रस्ते म्हणजेच नागमोडी घाट. या कोकणला मुंबई आणि गोव्याशी जोडणारा रस्ता म्हणजे पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 आणि आताचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजधानीला गोव्यासारख्या राज्याशी जोडणारा हा महामार्ग महत्वाचा. परंतु दुपदरी असलेला तीव्र घाटाचा हा रस्ता चिंतेचा विषय होता. यावर लक्ष केंद्रित केलं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनीच. राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई ते गोवा याचं रूप पालटायची महत्वाकांक्षी संकल्पना त्यांनी मांडली. या संकल्पनेला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शनाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेनं मूर्त रूप दिलं आहे. या भव्य अशा राष्ट्रीय महामार्ग 66च्या 590 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचा एकूण खर्च सुमारे 11,000 कोटी इतका आहे. यातला जवळपास अर्धा म्हणजे 4,700 कोटी इतका खर्च शासनानं भूसंपादनासाठी केलाय. या भव्य अशा रस्त्याचं जाळं विणणं म्हणजे खरं तर तारेवरची कसरत. पण माननीय नामदार नितीनजी गडकरींच्या मार्गदर्शनाअंतर्गत कामाला झटपट सुरुवात होऊन 224 किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण देखील झालंय. उर्वरित बांधकाम 10 टप्प्यात चालू असून याचा शेवटचा टप्पा म्हणजे कळमठ झारप. मेरा विश्वास है कि हमारे रोड से हमारी प्रगति और हमारा विकास होने वाला है, और इसलिए रोड का विकास होने से हमारे देश की इकोनॉमी का ग्रोथ इंजन बनने वाला है. और इसलिए एक समय जब हमारे विभाग का मैं जब मंत्री बना तो 2 किलोमीटर पर डे रोड बनता था. आज वो 18 किलोमीटर पर डे बन रहा है, और मार्च एंड में आने वाले मार्च एंड में वो 30 किलोमीटर पर डे तक बनेगा. ये हमारा निर्धार है. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यात हा सुमारे 43 किलोमीटरचा चौपदरी मार्ग साकारला आहे. या रस्त्याचं काम फेब्रुवारी 2018 रोजी सुरू झालं. काम पूर्ण करण्याची मुदत जरी नोव्हेंबर 2020 ची असली तरी हा रस्ता जून 2020 मध्येच पूर्णत्वाला आलेला आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा एकूण खर्च 914 कोटी इतका आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठरल्या वेळेत अचूक नियोजनानं पूर्णत्वाला जाणारं रस्त्याचं हे काम कणकवली तालुक्यातील लहान मोठ्या गावांना हमरस्त्याशी जोडणारं आणि स्थानिक उद्योग, दैनंदिन ये जा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यटनाला चालना देणारं ठरलं आहे. पण हा प्रवास इतका साधा सोपा नाही बरं. 2 वर्षांपूर्वीपर्यंत वळणांवर आणि 2 पदरी रस्त्यांमुळे वारंवार होणारे अपघात असं विदारक चित्र या महामार्गाचं होतं. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसंच कर्मचारी आधुनिक गरजांची समज आणि समृद्ध अनुभव असा संगम झाला आणि नागरिकांच्या सोयीसाठी IRCच्या निकषांनुसार मजबूत रस्ता साकारला गेला. आता मोकळे चौपदरी रस्ते, आवश्यक तिथे उड्डाण पूल आणि अंडरपासेस तयार झाल्यामुळे नागरिक आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळाली आहे. महत्वाचं म्हणजे उड्डाण पूल आणि अंडरपासेस या सुविधांमुळे प्रवासाचा कालावधीही कमी झालाय. हा मार्ग मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी या पर्यटन स्थळांना जोडणारा असल्यामुळे पर्यटकांची विशेष सोय होणार आहे. तर कोकणाच्या मुकुटातील शिरोमणी अर्थात हापूस आंबा आणि चवदार काजू यासह इतर स्थानिक मालाची वाहतूकही आता झटपट झालीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 23 लहान मोठ्या गावांना या रस्त्यानं जोडलाय. रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गावाला अप्रोचेस पुरवण्यात आले आहेत. गावांच्या नावाचे बोर्ड्स लावण्यात आले आहेत. या रस्त्यावर एकूण 61 छोटे
आणि 5 मोठे जंक्शन्स येतात, ज्यावर सोलारवर चालणारे ऑरेंज ब्लिंकर्स बसवण्यात आले आहेत, जेणेकरून प्रवाशांना दुरूनच पुढे गाव आहे असं कळून येतं. कोकणच्या मनमुराद पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या म्हणजे गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असतो. पण आता या नद्यांवर उंच असे 7 पूल बांधण्यात आले असल्यामुळे आधी पावसामुळे गावांचा तुटणारा संपर्क आता पुन्हा प्रस्थापित झालाय. या रस्त्यावर दूरदृष्टी ठेवत 6 पदरी असलेल्या 8 आरी वॉल्स सोबतच 8 छोट्या पुलांची सुविधा देण्यात आली आहे. हे विशेष, ज्यामुळे गावात वाहतुकीचा खोळंबा होत नाही, परिणामी प्रवासाचा वेळही वाचतो. नव्यानं बांधलेल्या सिमेंटच्या या चौपदरी रस्त्यावर अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, जसं रस्त्याच्या कडेला बस थांबे, ट्रक लेबाय, सर्व्हिस रोड, अंडरपासेस, दिशादर्शक, रिफ्लेक्टर्स, पथदिवे, रस्त्यांवर केलेलं मार्किंग आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रेलिंग्स दिल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी रस्ते बांधणीसोबतच पर्यावरणाला देखील महत्त्व देतात. ग्रीन कॉरिडॉर ही त्यांचीच संकल्पना. ग्रीन कॉरिडॉर अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येते, जेणेकरून गाड्यांमधून निघणारा कार्बन डायऑक्साईड ही झाडं आत घेऊन ताजा प्राणवायू बाहेर सोडतात. रस्ता दुभाजकांवर डोलणाऱ्या कन्हेरी आणि बोगनवेली आता रंगीत फुलांची उधळण करीत आहेत, ज्यातून मिळतोय समृद्ध जीवनाचा एक सुखद संदेश. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग शाखेअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या या रस्त्यामुळे कोकणचं निसर्ग सौंदर्य नव्यानं खुललंय आणि भूसंपादनातून कोकणवासियांना मिळालेल्या भल्या मोठ्या रकमेनं त्यांचा आर्थिक स्तर वाढल्यानं कोकण विकासाच्या नव्या वाटा समृद्ध भारत राष्ट्राच्या राजमार्गाला येऊन मिळतायत, यात काही शंकाच नाही.